फलटण प्रकरणासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट। फलटण उपजिल्हा रुग्णालयामधल्या महिला डॉक्टरनं बुधवारी हॉटेलमधील रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली। तेव्हापासून या प्रकरणातील मुख्य आरोपी पीएसआय गोपाल बदने हा फरार झालेला होता। त्याचा फोन देखील बंद होता। पोलीस त्याचा शोध घेत होते। शुक्रवारी तो दिवसभर पोलिसांना सापडला नाही आणि शनिवारी रात्री तो स्वतःहून हजर झाला। बदनेचं अखेरचं लोकेशन पंढरपूर इथे दिसत होते आणि त्यानुसार क्राईम ब्रँचचं पथक फलटण पोलीस तिथे दाखल झाले होते, पण त्यांना बदनेला पकडण्यामध्ये यश मिळालेलं नाही। त्यानंतर रात्री 10:30च्या सुमारास बदने स्वतः ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल झाला। मात्र आरोपी बदने 48 तास नेमका कुठे होता, पोलीस त्याला का पकडू शकले नाहीत? गुरुवार ते शनिवार या दरम्यान बदने नेमका कुठे कुठे गेला होता? आरोपी बदनेला फरार होण्यासाठी कुणी मदत केली का? त्यामध्ये पोलिसांचा हात आहे का? अशा अनेक प्रश्नांमुळे पोलिसांच्या भूमिकेवर आता दाट संशय निर्माण होतोय। या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शुभम बोडके आपल्या सोबत आहेत। शुभम, पंढरपूरचं लोकेशन सापडलं, क्राईम ब्रांच आणि फलटण पोलीस पंढरपूरला रवाना झाले, त्यांना बदने काही सापडल्या नाही, तो स्वतः शरण आला। त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवरच प्रश्न उपस्थित होतोय, नेमकं पोलीस काय करत होते? नक्कीच माधवी, जर बघायला गेलं तर या ठिकाणी जो मुख्य आरोपी म्हणून ज्याकडे पाहिलं जात होतं तो म्हणजे प्रशांत बदने, याला पकडण्यात पोलिसांना यश आलं नाहीये। 48 तास उलटून गेले, मात्र बदने हा फरार असल्याचं पाहायला मिळत होतं। एकंदरीत जर बघायला गेलं तर जो बनकर आहे त्याला पोलिसांनी पकडलं। तो शनिवारी सकाळी तो हजर झाला। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा दुसऱ्या दिवशी होता। पोलिसांवर मोठा तणाव आल्याचं देखील पाहायला मिळालं। एकीकडे जर बघायला गेलं तर मुख्यमंत्री फलटणमध्ये येणार आहेत आणि पोलीस स्टेशनचं उद्घाटन ज्या करणार होते त्याच तिथलाच आरोपी म्हणजे प्रशांत बदने हा पोलिसांना पकडता येत नव्हता। त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत होतं। एकंदरीत जर बघायला गेलं तर फलटणमध्ये जो आरोपी फरार झालेला होता त्याचं लोकेशन बघायला गेलं तर एकीकडे पंढरपूर दाखवत होतं, दुसरीकडे पुणे दाखवत होतं, मात्र पोलिसांना त्याला पकडण्यात यश येत नव्हतं। एकंदरीत या सगळ्या घडामोडीमध्ये अँगल जर बघायला गेलं तर वेगवेगळे ओपन होताना आपल्याला पाहायला मिळत होतं। जो प्रशांत बदने आहे तो प्रशांत बनकर आहे तो शनिवारी सकाळी पोलिसांच्या ताब्यात आला। त्यानंतर बनकरला पकडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलिसांनी शिताफीचे प्रयत्न केल्याचं देखील पाहायला मिळालं। मात्र जो पीएसआय बदने आहे तो पोलिसांना शरण आल्यानंतर या प्रकरणाला एक वेगळं वळण लागलं। पोलिसांनीच पोलिसाला मदत केली का असा संशय देखील आता व्यक्त होताना पाहायला मिळतोय। पोलीसच या पोलिसाला पाठीशी घालत होते का, पोलिसांच्या तो संपर्कात होता का, अशा वेगवेगळ्या चर्चा देखील सुरू होताना आपल्याला पाहायला मिळाल्या। एकंदरीत जर बघायला गेलं तर या ठिकाणी पोलीस बदनेला पकडण्यासाठी पोलीस अपयश ठरल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। नक्कीच या सगळ्या प्रकरणी म्हणूनच पोलिसांवर दाट संशय व्यक्त केला जातोय। शुभम, धन्यवाद या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी।